संजय गांधी उद्यानला आले तर आता आम्ही इथे आलो आता कान्हेरी गुंफाला. नमस्कार मंडळी, कसे सगळे मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. तर आम्ही चाललो आहे नॅशनल पार्क आणि कान्हेरी गुंफा फिरायसाठी. तर त्यासाठी की आम्ही गोरेगावला आलो आणि आता मी मेट्रो ट्रेन पकडणार इकडे. तर आम्ही या स्टेशनवर आता आलेलो आहे गोरेगावच्या. आता थोड्या वेळ ट्रेन येईल, मग आम्ही मेट्रो ट्रेननी बोरिवलीला जाऊ, मग पुन्हा भेटू तिथे जाऊन तुम्हाला. तर आम्ही मस्त आता मेट्रो ट्रेनमध्ये चाललो आहे नॅशनल पार्कला. तर आता तिथे गेल्यावर आपण दाखवतो तुम्हाला आतमध्ये आपण काय काय मजा करतो. कान्हेरी गुंफा वगैरे पण आतमध्ये फिरणार आहे. तुम्हाला पण तिथे गेलं भरपूर ॲनिमल्स पण आहेत. सोबत आम्ही ते मस्त ट्रेनमध्ये एसीची हवा वगैरे खाऊन थंड होतोय. छान वाटतंय प्रवास. ट्रेनचा मेट्रो ट्रेनचा प्रवास छान वाटतोय. तिथे गेल्यावर तिथे या चढेल व्यवस्थित ना. आता संजय गांधी उद्यानला आलेलो आहे बोरिवलीला नॅशनल पार्क इथे. तर आता आतमध्ये एंट्री करतो आम्ही. सुरुवातीला तिकीट काढायचं आहे, तर तिकीट वगैरे काढतो आणि मग आतमध्ये कशी मजा करतो ते तुम्हाला आम्ही दाखवतो. चला चला आमच्याबरोबर या या या. इथे तिकीट काढायसाठी उभे आहेत श्रुतिकाचे पप्पा. मोठ्यांसाठी इथे तर 94 रुपये लिहिले पर पर्सन. लहान मुलं 5 ते 12 वर्षापर्यंत 50 रुपये तिकीट. आणि ते सगळे लिहिले आहेत ह्याच्यावर. ते मी तुम्हाला स्क्रीन दाखवलं आहे, तुम्ही बघू शकता. ही बस आहे कान्हेरी गुंफाला जाण्यासाठी आणि ते आता तिथून फिरून आले म्हणजे कान्हेरी गुंफावरून आता परत ह्या साईडने भरून जाणार. ती आम्ही रोमध्ये उभं आहे त्याच्यासाठी. इथे लाईन लावलेली. कान्हेरी गुंफा जाण्यासाठी स्टॉप आहे. आता ती बस आली की मग मी त्या बसने जाणार. तर आता आम्ही इथे आलो आता कान्हेरी गुंफाला. तर वर शिड्यावरून चढतोय. बघतो वर कशा प्रकारे येते. चला दाखवतो तुम्हाला वर काय काय. या आमच्यासोबत. करतो इथे आम्ही. पहिला आता खाऊन घेतो. आता भूक लागली, पहिला काहीतरी खाऊन घेतो. इडली आणली आम्ही. आता नाश्ता करतो, जेवतो आणि मग फिरतो. बाय बाय बाय. तुम्ही पण या जेवायला. इथे असं खाली कॅन्टीन आहे, खाण्यासाठी नाश्ता वगैरे थोडंफार आपण खाऊ शकतो. वडापाव समोसा वगैरे आहे. तुम्ही स्वतःचं आणलेलं जेवण पण खाऊ शकता. हां, इन केस तुम्ही जर काही आणलं असेल तर खाऊ शकता, पण त्यासाठी सुरुवातीला थोडं काहीतरी तिथून घ्यावं लागतं. विकत रूलच आहे. आणि मग तुमचा टिफिन वगैरे काय आणलं असेल तर तुम्ही खाऊ शकता. आहे जेवण बरं आहे. मस्त दगडी बांधकाम केलेलं आहे. थोडं वेगळं दगडी बांधकाम केलेलं आहे. आणि जरा माकडांपासून इथे वाचायला लागतं. काय पॅकेटवर आणू नका. इथे असं सगळं पाण्याची सुविधा आहे. टॉयलेट वॉशरूम वगैरे आहे. खाली गेलं तर कॅन्टीन वगैरे आहे. म्हणजे आता ह्या नवीन सुविधा इथे आता तयार झाल्या आहे. अगदी आता काहीतरी 4-5 वर्षापासून हे बनलेलं आहे. सुरुवातीला अगदी नव्हतं, पण आता भरपूर सुविधा केल्या तिकडे. वॉशरूम वगैरे झाले आहेत, कॅन्टीन बनले आहेत. असं इथे बसायसाठी गार्डन वगैरे पण आहे खाली. तुम्हाला फोटो वगैरे काढायचं असेल तर काढू शकतात. हां, फक्त माकडांपासून जरा सावधान राहायला लागतं, कारण ही माकडं आहेत ना भरपूर हुशार आहेत. तुमच्या हातात काहीतरी खाणं वगैरे असेल ना तर ते गेलं समजायचं. हातात म्हणजे पिशवी, प्लास्टिकची पिशवी किंवा काही खाणं दिसलं तर ते खेचून घेतात. बघा आता ती बॉटल कशी खेचून घेतली तिच्या हातून. ती घाबरून तिने टाकली बॉटल. खाणं पिणं म्हणून भरपूर जपायला लागतं, हातात ठेवायचं नाही काय.
पाणी पाहिजे माकडाला, त्याला हे पाणी चालत नाही, बिसलेरी पाहिजे. माकडाला पण बिसलेरी पाहिजे. मगाशी एका बाईच्या हातचं तर सगळं चिप्सची पॅकेट वगैरे पिशवीच ते घेऊन होती, ते सगळं घेतलं, खेचूनच घेतलं अक्षरशः. पाणी ठेवलं, ते चिप्स वगैरे सगळं घेऊन पळालं माकड. हातात प्लास्टिक काय बघू लागलं की गेली वस्तू समजायची. ते पाणी पितोय, बिसलेरी पितोय माकड. त्यामुळे ते माकडांपासून जरा सावध राहा. बाकी आता वर जरा फिरायचे, किल्ले वगैरे बघायचे आहेत. आता वर बघून येतो आम्ही. चला तुम्हाला दाखवतो आता. चला आपण वर जाऊया, तिकडे वर. इथे थोडं ऊन आहे, तिकडे वर सगळं ते सगळे किल्ले सुरू झाले. किल्ले नाही, लेणी. हा सॉरी, लेणी आहे तिथे. जर वारा पण, ऊन पण भरपूर आणि वारा पण मस्त वाटतं. ऊन किती आहे बघायचं काय? हे बघा, किती ऊन आहे. हे बघा, हे बघा. हा, चला निघा. चला, जाऊया आपण, जरा सावली भेटेल. चला, आत चला. गुफा नंबर 1 किंवा बंद आहे, आतमध्ये जायला बंद आहे. हो ना, बंद का केलं? त्यांनी माहिती नव्हतं का आम्ही येणार आहे ते. हो. किती का सावली ते? आता अजून आत असतो ना तर अजून घुमलं असतं आवाज. हे सगळं दगडी काम आहे ना पूर्ण. किती वर्ष झाले असतील बापरे याला. चल बघू ते. लेणी नंबर 2. ते गुफा नंबर 2 आहे, लेणी नंबर 2. ते सगळी माहिती लिहिली आहे सगळी ह्याची. चला आता आत जाऊया. हे सगळे असे जुन्या काळाच्या सगळ्या मूर्त्या आहेत तिथे. कोरीव काम केले ना. ही किती सर्वात मोठी मूर्ती गौतम बुद्धांची. भरपूर वर्षापासून ते आहे. आम्ही हा तेव्हा पण आलेलो, आता तरी पण हे या बाजूला सुद्धा आहे, मागच्या बाजूला सुद्धा आहे. सगळीकडे ते कोरीव काम केलं. अरे हो, भरपूर जुने आहे, ऐतिहासिक. म्हणजे आता हिस्ट्रीच्या बुकमध्ये आहे ना, ते सगळं इथे दिसतं.
स्तूप. एकदम रशा बांधून ठेवले दुकानचं म्हणजे हे करताना खरंच बरं. कसं घुमट आहे बघा. हे बघा बस आली. किती उंचावर आलो ना आपण. मस्त वारायचं ना. ऊन आहे पण तरी पण वारायला त्याच्यामुळे मस्त नजारा आहे. पावसाळ्यात द्यायला आलं की अजून मजा येते. थंड वातावरण सगळे झालं. त्या साईडला मुंबईचं कॉन्क्रीटचं जंगल. उंचावर आलो एकदम. नेटवर्क पण नाही. जतच पळाल तो बघायला आला आपलं हे आपले पूर्वज आहेत तुझे सगळ्यांचे आहेत. कोण असेल काका मामा ना. ते आम्ही जरा झाडाखाली रिलॅक्स होतोय. जरा थंड हवा खात घेतोय. मस्त छान वाटतं. ऊन भरपूर आहे बाहेर तर जरा आपल्या झाडांमुळे सावली मिळते. छान वाटते जरा. तर आता आम्ही जरा बसलोय तिघंजण झाडाखाली. या इकडेच्या 4 लेण्या आम्ही फिरलोय. आता वर थोडं सुद्धा बघायला जायचं आहे पण थोडं ऊन आहे म्हणून मग आम्ही आपल्या इथं सावलीत जरा वारा खात बसलेलो आहे. मग जातो थोडं वर पण जायचं आहे. मग आम्ही वर जातो शिड्या चढून थोडं. इथे बघा लिहिले लेणी क्रमांक 5 ते 109 या वरच्या साईडला आहे. तर तुम्ही शिडी चढून वर गेल्यावर सगळे बाकीचे तुम्हाला लेणी बघायला भेटतील. खालच्या हिंमत असेल तर दाखवा. असं खालच्या 109 खालच्या गरमीतून. 4 आहेत लेणी आणि वरच्या बाजूला बाकी सगळे आहेत. आता बघतो मी प्रयत्न करतो जेवढं पॉसिबल होतील तेवढं बघू. 10 तरी मला. बघूया आता. चला. तिकडे मी असं जवळ आहे तुम्हाला वाटतं. अजून तर किती वर चढ जातात थकलो. आताच थकलो आम्ही. 5 झाले आता 6 to 11 ह्या दिशेला आहे. चला बघू आता पुढे जाऊन. तिकडे साईड नंबर लिहिले त्याच्यावर. ती तर एकदम भारी आहे. हे बघा किती सरळच्या सरळ चढ आहे. हा ब्रिज आहे इथून खरं. हे बघ इथे पावसामध्ये ना हे मस्त खरं तळं भरतं सगळीकडे. सगळीकडे पाणीच पाणी असतं. मजा येते खरी पावसामध्ये. लोक मग असे पोतात. आता सगळं आता पण सुकलेलं आहे. उन्हाळ्यात आलो ना म्हणून सगळीकडे सुकलंय ते. इथे खाली बघूया आपण. अच्छा. मूर्ती आहे सगळ्या. अच्छा, लेण्यासारखं काय? अच्छा, म्हणजे पूर्वीच्या काळात चढू शकतो इथं? इथे म्हणजे जुने मग ते संत महाराज वगैरे असे तर तपश्चर्या करायचे. साधू संत पुराण्या काळात. इथे 7 नंबर. इथे सगळी माहिती दिली आहे याच्यावर. 7 नंबरची लेणी.
तर ती काय एकटी जाऊ नको पुढे, श्रुतिका चल ना, बाहेर जायचं बेटा. एकटी नाही जायचं. आतमध्ये जाऊ. ते वर एकूण 5 ते 109 लेण्या आहेत, पण आम्ही त्याच्यात फक्त 11 लेण्या बघून आलोय, कारण का भरपूर उंच उंच आणि ऊन पण भरपूर आहे ना, मग शेवटी आम्ही 11 लेण्याच बघून रिटर्न आलेलो आहे. भरपूर पुराण काळातलं सगळं आहे ते वर, बहुतेक या ठिकाणी सगळं ते त्या काळची राहणारी माणसं जे होते त्यांच्यासाठी येते. त्या बोर्डवर सगळी माहिती लिहिलेली आहे, प्रत्येक बोर्डवर त्या प्रत्येक लेणीबद्दल माहिती लिहिलेली आहे. ती तुम्ही वाचाल तर तुम्हाला सगळं माहिती भेटेल. हाय, आम्ही आलो इथे प्राणी संग्रह बघायला. आता इथे सगळं म्युझियम आहे. तिथे आता सगळे प्राणी सगळे पक्षी लावले वेगवेगळे. भरपूर चालून आलोय. फर्स्ट टाइम मला जेव्हा मला माहिती नव्हतं शोधायचं. मॅरेथॉनची रेस करून आलो. ते मागे बघ वा, बापरे, इथे वाघ आहे. श्रुतिका पकडे ना तुला, त्याला भूक लागली आहे. तुझ्याकडे भूक आहे. हवं एक. वाव, सगळे वाघ बघ. हे रेस करून आलो ना. हा, इथे चालेल ना. ते इकडे खायला बघ नाही किती, गेले. इकडे बघ किती आहे. हे प्राणी खरे प्राणी बाहेर बघायचे. हा वापस घेऊन चला. तळ आहे इथे. आणि समोर झाडावर सगळे बगळे पक्षी बसलेत ना. बगळे आहेत ना ते, बघ बगळे आहेत. हां, बगळेच आहेत. हां हां, आणि ते हरिण कुठे गेलं मग अशी होते ते त्या साईडला. हे दोघं इथे श्रुतिका आणि श्रुतिकाचे पप्पा झुला घेत आहेत. हाईट खाली आहे, पण श्रुतिकाच्या पप्पाने येतच नाही बसायला. पाय खाली जातात, एकदम खाली आहे ना हाईट. श्रुतिकाला मजा येते. चला, तिच्या आवडीचा खेळ भेटला, घसरगुंडी. हा, झोपाळा भेटला की तिला मजाच वाटते. तिला पूर्ण दिवस इथेच ठेवला तरी बसून राहील ती. ठीक आहे, मग तू इथे बस, आम्ही जातो घरी. हा, सगळं वर्षभराचं एकदमच करून घे. बाय बाय. बाय बाय, आम्ही चाललो. किती महिन्यानंतर भेटला. पप्पांचे पाय खाली टिकतात सगळे. चला, तर आम्ही निघायची वेळ झाली, तर आम्ही घरी जायला निघतोय. टाईम झाला आता. टाटा बाय बाय. 5:30-6 वाजता बंद होतं गार्डन. आता सगळे बाहेर पडलेत. आता आम्ही पण घरी जायची वेळ झाली, तर घरी निघतोय. पुन्हा भेटूया मग असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आमचे व्हिडिओ पाहत राहा, स्वस्त खा आणि मस्त राहा आणि आपली काळजी घ्या. परत भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन.
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हां, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला.